नमस्कार मित्रांनो, आजचा जे दिवस आहे ते आहे 24 नोव्हेंबर। तर आपल्या भारतीय लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो है। जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आपल्या देशातील भारतीय लोकशाही। तर त्याचं जे कारभार चालते भारतीय संविधानानुसार। तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, लिखित संविधान। आणि त्याची आपल्याला थोडीफार चर्चा करायची आहे की स्थापना कशा प्रकारे ते तयार झालेलं आहे, पोलीस भरतीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे त्याच्यावर प्रश्न विचारले जातील हे आपल्याला पाहायचं आहे। तर देशातील सर्वोच्च कायदा भारतीय संविधान, तर त्याच्या संदर्भात आपण बोलायचं तर याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो। भारतीय संविधानासाठी जे संविधान समितीची हे झाली होती पहिली बैठक, तर ते पहिली बैठक झाली मित्रांनो। पहिलं अधिवेशन त्याचं झालं होतं 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली या ठिकाणी। घटना समितीसाठी जे पहिलं अधिवेशन झालं होतं मित्रांनो ते 9 डिसेंबर 1946। यावेळेस त्याचे जे तात्पुरत्या स्वरूपात हंगामी अध्यक्ष म्हणून बनवले गेले होते, तर ते अध्यक्ष होते हंगामी अध्यक्ष मित्रांनो सच्चिदानंद सिन्हा। हे भारतीय संविधानाच्या पहिली जी घटना समितीची पहिली बैठक झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा। लक्षात ठेवा मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। सच्चिदानंद सिन्हावर भरपूर वेळेस प्रश्न विचारला गेला आहे की भारतीय संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष पद कोणी भूषवले होते? तर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवले होते। या जे परिषद होती त्याच्यासाठी पूर्ण जे संविधान सभेचे सदस्य होते ते होते 211 सदस्य हजर होते या बैठकीसाठी। आणि त्याच्यापैकी 9 महिला होते, 211 पैकी 9 महिला हजर होते। हे प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो। तर त्याच्या पुढची बैठक झाली मित्रांनो 11 डिसेंबर। येथून अतिशय महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला। 11 डिसेंबर 1946 ला दुसरी बैठक झाली आणि या बैठकीचे अध्यक्ष सुद्धा सच्चिदानंद सिन्हाच होते, हंगामी अध्यक्ष। आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली याचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा। तर मित्रांनो, या अध्यक्षावर भरपूर वेळेस प्रश्न विचारला गेला आहे। घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। नंतर जे इतर समित्या होते मित्रांनो ते 21 समित्या होते। संविधान समितीत 21 महत्त्वाच्या समित्या होत्या। त्याच्यापैकी आपण अतिशय जे महत्त्वाचे आहे, नेहमी विचारले जाणार आहे, त्यांचे अध्यक्ष व ते समित्या पाहू। तर त्याच्यात होती मित्रांनो मसुदा समिती, हे सर्वात महत्त्वाची समिती। मसुदा समिती हे सर्वात महत्त्वाची समिती होती। खूप मुख्य काम त्यांचंच होतं त्याच्यात। आणि त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधान म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सर्वात आधी पुढे येते, कारण त्यांनी सर्वात महत्त्वाचं जे काम होतं ते कायद्याचा जे मसुदा बनवायचा राहते, कोणती गोष्ट अंमलात आणण्याआधी ते जे कच्चा मसुदा राहते कायद्याचा, त्याचे जे मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याच्यानंतर दुसरी एक समिती होती सुकाणू समिती, याचे अध्यक्ष होते संविधान समितीत जे अध्यक्ष होते तेच याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्याच्यानंतर राज्य घटना समितीचे अध्यक्ष होते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू। हे संघराज्य राज्य घटना समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्याच्यानंतर जे संस्थानासाठी किंवा प्रांतीय घटनेसाठी जे अध्यक्ष होते तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल। देशाचे आपले पहिले गृहमंत्री आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान होते कोण? सरदार वल्लभभाई पटेल। भारत देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले
गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. जे भारतातील संस्थान होते त्यावेळेस, जे छोटे छोटे जेवढे काही संस्थान होते, तर त्यांना भारतात विलीन करण्याचं जे महत्वाचं काम केलेलं आहे ते आपल्या देशाचे उपपंतप्रधान व पहिले देशाचे गृहमंत्री कोण? तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. पुढे विद्यार्थी घटना परिषदेचे सचिव. घटना परिषदेचे सचिव होते HVR अय्यगार. तर हे झालं मित्रांनो. तर आपलं संविधान जे तयार झालं मित्रांनो, ते झालं 24 नोव्हेंबर 1949 ला. स्वीकृती मिळाली कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला. भारताचं जे संविधान आहे ते पूर्ण तयार होऊन त्याला आपण स्वतः परत अर्पण करून घेतलेलं आहे. म्हणजे त्या दिवशी त्याला स्वीकृती मिळाली, मान्यता मिळाली. पण मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 ला आपला संविधान प्रजासत्ताक राज्याला लागू झाला नाही. ते कधीपासून लागू झाला? तर आपल्याला ते झाला 26 जानेवारी 1950 पासून आपला संविधान अंमलात आला. घटना कधीपासून अंमलात आली? 26 जानेवारी 1950. तर एवढा जे मध्ये जे गेला डिसेंबरचा हे कालावधी, समजा नोव्हेंबर मध्ये संविधान तयार झालं, पण 26 जानेवारीला का लागू केलं? तर याच्या मागे एक कारण आहे मित्रांनो. 1929 मध्ये लाहोरला अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते अध्यक्ष होते त्या राष्ट्रीय सभेचे. जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू 1929 ला. तर तिथं त्यांनी संपूर्ण म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हे केला होता, पारित झाला होता. तर त्याला धरून त्यांनी 26 जानेवारी 1930 ला रावी नदीकाठी सर्व जे देशातील महत्वाचे नेते होते ते सर्व एकत्र येऊन त्यांनी सर्वात आधी तिथं भारतीय जे तिरंगा होता, म्हणजे आपला राष्ट्रध्वज, त्याला तिथं त्यांनी फडकावला होता काँग्रेसचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्या नेतृत्वात. तर त्या दिवशी पासून मानला गेला होता की 26 जानेवारी हे भारताचा स्वतंत्र दिवस राहील. तर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. पण 26 जानेवारी या दिवसाला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे, यासाठी मग त्यांनी जे संविधान आपलं प्रजासत्ताक राज्य जे म्हणून जे स्वीकार केलं ते 26 जानेवारी 1950 ला लागू केलं. म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान तयार झाला, पण त्याचं आपलं जे अंमलात आणल्या गेलं त्याला 26 जानेवारी 1950 पासून. तर रावी नदीची जे होती घटना, म्हणजे त्या ठिकाणी सर्व 26 जानेवारी 1930 ला सर्व नेते एकत्र येऊन त्यांनी तेच दिवस आपला स्वतंत्र मानला होता. तर संपूर्ण स्वतंत्र मानला. तर तेव्हापासून ते सतत 26 जानेवारी हे दिवस स्वतंत्र म्हणून मानत होते. तर त्या दिवस कायम राहायला पाहिजे म्हणून या दिवशी संविधान अंमलात आणला. 26 जानेवारीला ते संविधान त्या दिवशीपासून प्रजासत्ताक म्हणून ते अंमलात आणल्या गेलं. तर पुढे पहा मित्रांनो, आता सध्या स्थितीला आपल्या संविधानामध्ये जर पाहिलं तर 448 कलम आहेत सध्या. आणि ज्या वेळेस आपला संविधान म्हणजे लागू झाला होता 26 नोव्हेंबर 1949 ला, त्यावेळेस 395 कलम होते फक्त. तर घटना दुरुस्त्या वगैरे हे ते होऊन सध्या 448 कलम संविधानमध्ये आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण जानेवारी 2025 पर्यंतचे जे आकडे पाहिले तर त्या हिशोबानं आतापर्यंत 106 दुरुस्त्या संविधानमध्ये झालेल्या आहे. किती? 106. अजून महत्वाचं आपलं काय राहिलं? महत्वाचं हे राहिलं की संविधान बनण्यासाठी जे कालावधी लागला ते कालावधी आहे मित्रांनो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. संविधान निर्मितीचा जो कालावधी आहे तर ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे कालावधी लागला. आणि संविधान बनण्यासाठी आलेला जे खर्च आहे मित्रांनो ते आहे 64 लाख रुपये खर्च आला होता मित्रांनो. त्यावेळेस खर्च किती आलेला आहे? 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. संविधान निर्मितीची जे प्रक्रिया पूर्ण झाली याचा पूर्ण खर्च आलेला आहे 64 लाख रुपये. तर अतिशय महत्वाचं हे आपलं डिस्कशन होतं मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही. मी पुन्हा एकदा सांगून देईल तुम्हाला. आपलं संविधान कधी स्वीकृत करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि त्याचं जे
अंमलात कधी आणल्या गेलं ते 26 जानेवारी 1950 पासून. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजे राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि हंगामी अध्यक्ष म्हणून कोण होते सच्चिदानंद सिन्हा. पहिलं अधिवेशन कधी झालं मित्रांनो 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली या ठिकाणी झालं. आणि जे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद कधीपासून झाले 11 डिसेंबर 1946 पासून. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, हे नेहमी येणारा प्रश्न आहे मित्रांनो. संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुन्हा काही गोष्टींवर मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल. चांगल्या विषयावर चर्चा केली. धन्यवाद.